महत्वाची बातमी समोर येते। दानवेन पाठोपाठ मनसेनेही आता एक कॅश बॉम्ब फोडलेला आहे। पीडब्ल्यूडी मध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मनसेकडूनही कॅश बॉम्ब। हे असे पैसे जर लोकांचे वाया जाणार असेल तर मग त्या पैशाचा अर्थ काय? मुळात प्रश्न हाच उठतो, तुम्ही असं तुमच्या एक्सपोजमध्ये म्हटलं की योजनांसाठी पैसा नाही, मात्र इकडे पैसा झिरपला जातो असं मला वाटतं आणि या झिरपल्यामुळेच योजनांसाठी पैसा महाराष्ट्रात नाही असं मला वाटतं। निश्चित मला असं वाटतं हे एका खात्याचं आपण बघतोय, हे आपल्याकडे आलेले पुरावे आहेत। असं किती खात्यांमध्ये चाललंय आणि पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचाराचा महासागर झालेला आहे। आज ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवली, ही मुंबईतली आहे, पण अशीच परिस्थिती तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही गेलात तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात हीच परिस्थिती आहे। कामं ॲडव्हान्समध्ये केली जातात आणि मग मंजुरीला जातात। त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण आपल्यासमोर मांडलं आहे, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मग त्याच्यावर आमच्या जे सन्माननीय आमदार निवडून गेलेले आहेत त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे आणि याच्यावर न्याय हा शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिला पाहिजे। शेवट आम्ही त्यांना छत्रपतींचे वंशज मानतो, त्यांच्या खात्याकडनं ही अपेक्षा आम्हाला निश्चित नाही। तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या शाखा अभियंत्याचं नाव काय आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे वरळीतलं प्रकरण आहे, त्याच्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, आदित्य ठाकरेंकडनं तुम्ही ही अपेक्षा व्यक्त करता? निश्चित कुठले आमदार असो त्यांनी हा प्रकरण उचललं पाहिजे। हे वरळी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटची इथली जी शाखा आहे सार्वजनिक बांधकाम तिथला हा व्हिडिओ आहे, त्याचं अभियंत्याचं नाव मला वाटतं विनोद धुमाळ आहे, तर चौकशी करावी ही अपेक्षा आहे। उद्या आम्ही एका डेप्युटी इंजिनियरचा पण व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो उद्या आम्ही पोस्ट करू। संदीपजी, तुम्ही ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओ दाखवताय, महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ तसंच अंबादास दानवेने दाखवला। एकीकडे तुम्ही हा व्हिडिओ दाखवला, निधीसाठी पैसे अपुरे पडले, दुसरीकडे अधिवेशन सुरू आहे, पहिल्याच दिवशी 75 कोटींच्या पुरवण्या मागण्या। या पुरवण्या मागण्या कशासाठी आहेत? हाच निधी टाकायचा आणि यातनंच पैसे खायचे, याच्यासाठी ज्या पुरवण्या मागण्या आहेत ना, दुसऱ्या कशासाठी आहे? जर सरकार पुरवण्या मागण्या करते 75,000 कोटीच्या, ह्यातले किती पैसे खरोखर कामासाठी वापरले जाणार आहेत आणि किती नुसते बिलासाठी? आता मला बघायचं की त्या 75,000 कोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आहेत, तोही संशोधनाचा विषय आहे आणि तो तपासावा लागेल। आणि मला असं वाटतं विधिमंडळात जे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत ते हे याचा गांभीर्याने विचार करतील। नाही, पण तुम्ही जो आता व्हिडिओ दाखवताय सार्वजनिक बांधकाम विभागाचा जरी असला तरी बाकीच्या विभागात देखील अशाच पद्धतीचं आहे का? आणि ज्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे आहे, पण अजून माझ्याकडे व्हिडिओ आला नाही। तुमच्या माध्यमातून आव्हान करीन, ज्यांना जी माहिती आहे त्यांनी ती लोकांचं आणावी आमच्याकडे, आम्ही निश्चितपणे लोकांसमोर मांडू ती। पण दुसरीकडे असं देखील सांगितलं जाते की वारंवार की ॲडव्हान्स जी कामं केली जात आहेत ती जनतेसाठी केली जातात, मात्र त्याची टेंडर न निघता पण अशी काही कामं निघाली आहेत का? निश्चितपणे निघालेली आहेत। मी आत्ता लिस्ट वाचून दाखवली तुम्हाला, जी कामं केलेलीच नाही आहेत त्याचे पेमेंट झालेले आहे, त्याची लिस्ट मी वाचून दाखवली। आणि ती पोलीस वसाहत जी आहे वरळीला, त्या पोलीस वसाहतीतली कामं आहेत जी कामं झालेली नाहीत पण त्याची पेमेंट झालेली आहे। हे कसं काय शक्य आहे हे पण तिथल्या इंजिनियरनी सांगितलं पाहिजे। संदीपजी, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघतो तर अनेक कंत्राटदारांनी बिलं थकीत आहेत म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला होता, तर दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीची माहिती समोर आणली, कामं झाली नाहीत पण टेंडरचे पैसे मात्र देण्यात आले। हा बघा असं आहे, ज्या कंत्राटदारांनी मला हा व्हिडिओ दिला त्याला मी हा सेम प्रश्न विचारला की बाबा हे देऊन तुझं नुकसान होणार आहे, तुला याच्यापुढे कामं मिळता नाही। तो म्हणाला, साहेब आम्ही मेलेली कोंबडी आहोत, आम्हाला भाजून खा नाही तर उकडून खा, आमचे पैसेच मिळत नाहीयेत, तर आम्ही काय करणार दुसरं? पवईमध्ये जर आज झालं होतं त्याने पण हाच दावा केला होता। निश्चितपणे मला असं वाटतं त्याचा जो काय एन्काउंटर झाला कदाचित त्यामुळेच झाला असेल की ही सगळी कुठलीच प्रकरणं बाहेर येऊ नयेत म्हणून। कारण तो जो कंत्राटदार मला सांगत होता अतिशय धक्कादायक माहिती आहे, त्याचं असं म्हणणं आहे की जे बोलीला होतात त्यांनाच पेमेंट मिळतं, आम्ही कामं करून पण आमचे वर्षानुवर्ष जर पैसे मिळत नसतील तर आम्ही करायचं काय? उद्या जर अजून काही कंत्राटदारांनी आत्महत्या करायला सुरुवात केली, मला आश्चर्य नाही वाटणार ज्या पद्धतीने सरकार चाललंय आणि खात्याचं काम चाललंय। एकीकडे मुंबई गोवा महामार्ग काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले, सार्वजनिक विभागाचं हे काम आहे, अशा पद्धतीची बरेचसे रस्त्यांची कामं रखडलेली आहेत, याच कारणामुळे रखडले असं म्हणायचं नाही? हा भ्रष्टाचारच आहे ना, सगळ्या सगळीकडेच भ्रष्टाचार होतो, मग तो गोवा असो, मुंबई असो,
म्हणजे मुंबई गोवा महामार्ग असो, मुंबई असो, वर्धा असो, नागपूर असो किंवा सांगली असो, सगळ्या PWD खात्यामध्ये ह्याच सिस्टीमनी काम चालू आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार हा PWD खात्यात होताना आपल्याला दिसतोय. महानगरपालिकेचंही तेच आहे. मुंबई महानगरपालिका आत्ता आपण बघितलं असेल तर एक वॉर्ड ऑफिसर लोकांकडनं 60-60 करोड रुपये गोळा करतो आणि त्याच्या संदर्भात सरकार साधा गुन्हाही दाखल करत नाही. त्या वॉर्ड ऑफिसरला सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं, पण त्या संदर्भात सरकार गुन्हा दाखल करत नाही. कोणाचे पैसे आहे? सरकारी अधिकाऱ्यांचे पैसे. सरकारी अधिकाऱ्यांनी कुठनं पैसे आणले माहीत नाही. त्यामुळे हे जे चाललेलं आहे ज्या पद्धतीने कारभार, हा महाराष्ट्राला विनाशाकडे नेणारा कारभार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही का की सरकारी अधिकाऱ्याचे पैसे आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारी शेवट कंप्लेंट कोण करणार? कुठला सरकारी अधिकारी बोलणार की मी कॅश दिले म्हणून? पण सर, जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि ज्या प्रकारे महायुतीचं जे बलाबल म्हणजे त्यांची जी संख्याबळ आहे, याच्यामध्ये विरोधकांचं मागण्या किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं वाटतं? मला असं वाटतं आता तो जे निवडून गेलेले आमदार आहेत, ज्यांना विरोधी पक्ष म्हणून निवडून गेलेलं आहे लोकांनी, त्यांची जबाबदारी आहे ती की तिथे सभागृहात जर ऐकलं जात नसेल तर बहिऱ्या सरकारला मोठ्याने आवाज करून सांगावा लागतो. तो आवाज आमदार करतील. व्हिडिओ एक्सपोज केला आहे तर अंबादास दानवे देखील शिंदे गटाचे आमदार आहेत महेंद्र दळवी, त्यांचा एक व्हिडिओ एक्सपोज केला आहे. त्याच्यामध्ये पैशांची बॅग दिसते, व्हिडिओ कॉलमध्ये स्वतः महेंद्र दळवी दिसत आहेत. शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केले आणि आमदारांकडे पैसे बघा, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीत. जनतेला फक्त निवडणूक आली की त्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले जातात आणि ते 10,000 रुपये तेव्हा टाकायचे आहेत म्हणून आता कोणाला काही आणि फरकच नाही पडत ना. त्यांना माहिती आहे की निवडणुका आल्या, लोकांच्या खात्यामध्ये कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत पैसे जमा केले, आपण निवडणूक जिंकणार आहोत, मग कशाला आत्ता लोकांची कामं करणार? या मानसिकतेत सध्या सरकार दिसतंय. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या मतदानाच्या वेळेस बोली लागलेल्या तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी दाखवले. पैशाचा जो महापौर या निवडणुका आला दाखवला, तो शेवट कुठनं आला? कोणाचे तर काय खिशातनं पैसे नाहीत एवढे. हा शेवट या भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच पैसे आले. मला असं वाटतं ह्याची सखोल चौकशी करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का हे आपल्याला तपासावं लागेल. म्हणजे असं म्हणायचं की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पण असं पैशाचा पाऊस पडेल? माहित नाही. आपण बघतो सायनमध्ये 2 एकराचा भूखंड हा मुंबई महानगरपालिकेने विश्व हिंदू परिषदेला दिलेला आहे 30 वर्षाच्या लीजवरती. लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजेत, त्याशिवाय महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराला साप बसणार नाही. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्षनेता सध्या आपल्याला दिसत नाहीये. मात्र आता भाजपकडनं एक ऑफर समोर येते की जे विधानसभेचं विरोधी पक्ष ना, मला असं वाटतं बघा कसं आहे, लोकशाहीमध्ये दोन्ही लोक महत्वाची आहेत, सरकारमध्ये असणारी आणि विरोधात असणारी. शेवट लोकशाहीचा तो पाया आहे की विरोधी पक्ष सक्षम असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं नियमांमध्ये गुंतवून न ठेवता एक भूमिका सरकारने घेतली पाहिजे की हो, आम्हाला सुद्धा विरोधी पक्षाची गरज आहे, कारण आमच्यावर अंकुश असणं आवश्यक आहे. असं जर लोकशाही समर्थक सरकारला वाटत असेल तर विरोधी पक्ष नेमतील. धन्यवाद. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि PWD मध्ये मोठा अपहार होत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. एक व्हिडिओ संदीप देशपांडे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवलेला आहे. त्यामुळे आणखी एक हा व्हिडिओ बॉम्ब, कॅश बॉम्ब टाकण्यात आलेला आहे. आधी अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं आणि हा व्हिडिओ त्यांनी समोर आणला. त्यामुळे खळबळ उडालेली होती, विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि त्यानंतर आता संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत आणखी एक नवा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि PWD मध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप ते करतायत. संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेत हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे. याची चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येते. PWD खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं पत्रकार परिषदेतून देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. या दोन्ही व्हिडिओंमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि यावर कारवाई काय होणार हा प्रश्न विचारला जातोय.
दानवेंचा हा व्हिडिओ, काही वेळापूर्वी हा व्हिडिओ समोर आला। महेंद्र दळवींनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। सत्ताधारी विरोधक दोन्ही पक्षाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मनसेनं कॅश बॉम्ब फोडलाय। मनसेनंही एक व्हिडिओ समोर आणलाय। संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। तर मंत्री संजय शिरसाटही सापडले होते। कॅश बॉम्ब प्रकरणात अर्धवट उघडलेल्या बॅगेत दिसत होती पैशांची बंडल। संजय राऊत व्हिडिओ एक्सवर त्यांनी ही पोस्ट केली। बॅगेत कपडे होते, पैसे नव्हते असं मंत्री संजय शिरसाट यांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं। तर शिरसाटही कॅश बॉम्ब प्रकरणात सापडले होते। काही महिन्यांआधी शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्यांच्या हातात एक बॅग असल्याचं दिसत होतं। त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की या बॅगमध्ये कपडे होते। आणि आता महेंद्र दळवी यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। अंबादास दानवे यांनी थेट नाव जरी घेतलं नसलं तरी महेंद्र दळवी या व्हिडिओत स्पष्ट दिसतात। त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर आता ही नवी तलवार। शिरसाट यांचा हा काही महिन्यांपूर्वीचा कॅश बॉम्ब आणि दळवी यांचा हा आत्ताचा व्हिडिओ। आता यावर काय कारवाई होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे।